बऱ्याच विद्यार्थ्यांना भागाकारामध्ये काही अडचणी येत असतील आणि अडचणी म्हणजे ते लाँग कट असेल आणि त्याच पद्धतीने शॉर्ट कट असेल. ओके, दोन्ही पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना अडचणी असतात त्या विद्यार्थ्यांना एक अतिशय महत्त्वाचा असा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. एकदम काही मिनटामध्ये तुम्ही सर्व भागाकार एकाच व्हिडिओच्या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न, शिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. चला जास्त वेळ न करता या ठिकाणी सुरुवात करूया. ओके, भागाकार करा. तर भागाकार दोन पद्धतीने करत असतात. एक तर जे शालेय माध्यमातून असतो आणि दुसरा स्पर्धेच्या माध्यमातून. ओके, तर दोन्ही पद्धतीने भागाकार कशा पद्धतीने आहे. ओके, हे दोन आहे. दोनाने 20ला भागायचं असते. ओके, इथं भागाकार, भाजक आणि शेवटी बाकी अशा पद्धतीने या ठिकाणी 2 3 4 क्रिया असतात. आता दोनाचा पाडा म्हणायचं बे एक बे, इथं बे एक बे. जिथपर्यंत पाडा म्हणतो ते वरील भागाकार म्हणलेच असतो 1 नंबरचा. नंतर वजाबाकी करायची असते, वजाबाकी 0 येते. ओके, आता कधी भाग देत असताना दोनाने या ठिकाणी 0ला वरचा 0 खाली घेतला, दोनाने 0ला भाग जातो का, जात नाही. मग काय येते, खाली पण 0 येते आणि वरती पण 0 येते. ओके, मग वजाबाकी करायची, वजाबाकी 0 येत असते. बरोबर. आता असं आहे मित्र, या ठिकाणी लक्ष द्या. भागाकार काय आलाय, 10 आलाय. ओके, भाजक आणि बाकी किती आहे, बाकी इथे 0 आहे. आता ज्यावेळेस याचं उत्तर भागाकार किती आलं, 10 आले. हे कन्फर्म करण्यासाठी ह्या 10ने काय करायचं, 2ला गुणाकार करायचा. ज्यावेळेस 2ने किंवा 2ला गुणत असतो किंवा 2ने 10ला गुणत असतो त्या ठिकाणी 10 1 10, 10 2 20, त्यांचं उत्तर किती येते, 20. आणि लक्षामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी येत असते. नेक्स्ट, आता हे झालं थोडंसं लॉंग कट पद्धतीने. तर शॉर्टकट पद्धतीने या ठिकाणी पाहूया. ओके, आता हे जे 20 आहेत, 20ने कितीला भागलं आहे, दोनाने काय केलं, 20ला भागलं आहे. मग बेचा पाडा म्हणायचा बे एक बे, बे एक बे, 0 जशास तसा देऊन टाकायचा. उत्तर किती आलं, 10. आणि ह्या उत्तरामध्ये आणि ह्या उत्तरामध्ये काय फरक आहे ते तुम्ही सांगायचं मला. ओके, बरोबर आहे. आता 3 आहेत, 3ने 303ला भागायचं आहे. 3 एक 3. ओके, आता 1 पर्यंत पाडा म्हणला, 3 एक 3 झाले. आता इथे 0 येते, बरोबर आहे. वरचा 0 खाली घेतला आणि लक्षामध्ये 3ने 0ला भाग जात नाही म्हणून 0 दिला. वरे पण काय दिला, 0 दिला. ओके, वजाबाकी किती आली, इथे 0 आले. आता इथं सी वरचा 0, वरचा किती घ्यायचा, 3. ओके, 3 एक 3, 3 एक 3 आणि बाकी किती आले, 0 आले. ओके, आता लक्ष द्यायचं सी. आता 300 किती आहे, 303 भागिले किती, 3ने भागायलो. आता काटाकाटी करायची, 3 एक 3, 3 एक 3, 0 दशास तसा 0 द्यायचा. 3 एक 3 किती आलं, 101 आलं. आवडली की नाही आपली स्टेप. अशा पद्धतीनं भागाकार 4ने 240ला भागायचं आहे. 4पेक्षा हे जे दिसतं तुम्हाला 2 लहान आहे. ओके, मग दोन्ही संख्यांचा विचार करायचा. सुरुवातीला दोन्ही संख्यांचा विचार आपण करू शकतो. आता 4 किती, 4 25, 4 सक किती, 4 सक 24, 4 सक आले 24. वजाबाकी केली, वजाबाकी 0 0 आले. ओके, आता या ठिकाणचा 0 तर 0 घेतला. इथं 0ला भाग जात नाही म्हणून वर पण काय दिला, 0 दिला. बाकी काय आलंय, 0 आलं. ज्यावेळेस या दोघांचा गुणाकार केला, साईंचे किती येते, 24 आणि वरचा एक 0 असतो इकडला, हे 0 देऊन टाकायचा. किती आलं, 240 आले. ओके, आता हे झाली ती पद्धत तुम्हाला माहीत आहे. हे लॉंग कट. 240ला 4ने काय करूया, भाग देऊया. 4 एक 4, 4 सक 24 आणि 0ला जशास तसा 0. ओके, आता इथेशी बघा, 4 एक 4 आलं बरोबर, 4 एक 4 आलं. 1 पर्यंत म्हणला, वरे आपण 1 दिला भागाकारामध्ये, बाकी येतं 0 आला. बरोबर आहे. आता इथेशी 4 एक, हे वरचा 5 खाली घेतला, कारण की वरचा 5 कुठं खाली घेतला. आता 4 एक 4, एक लक्षात ठेवा, 4पेक्षा वरे नाही गेला पाहिजे ते, 4पेक्षा वरे नाही गेला पाहिजे ते आणि 4पेक्षा खाली पण नाही आला पाहिजे. 4च्या जवळपास म्हणजे ज्या पाड्यांच्या जवळपास आला पाहिजे ते. आता याच्यामध्ये किती उरतो, 1, परंतु इथे 4 एक 4. ओके, आता इथेच 1, 4ने 1ला भाग जातो का, जात नाही म्हणून वरचा 0 काय घेतला आपण, इथेशी खाली घेतला. झाली किती, 10. 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही किती, 8. ओके, इथं वजाबाकी चिन्ह, इथं द्यायचे 2, 2 पर्यंत पाडा म्हणला आपण, 4 दोन्ही किती, 8. आता इथेशी भाग 4 एक 4. आता याच्यामध्ये वजाबाकी किती येते, वजाबाकी येते 2. पुन्हा या ठिकाणचा 0 इथं घेतला. 4 पंचे किती आलं, 4 पंचे 20. ओके,
थोडीसं मावणं गेलं, मावत नसल्या कारणाने इथं बाजूला येतो पुन्हा 4 पंचाला 20. ओके, आता लक्ष घ्या, शॉर्टकट पद्धतीने 4 5 0 0 मग 4500ला कितीनं भागले? 4 भागत हवं. 4 1 4 4 1 4 पुन्हा 4 1 4 4 1 4 म्हणजे 4चा पाडा म्हणलो आपण. इथं 5 आहे. ज्यावेळेस 4 1 4 म्हणल्यानंतर इथं 1 उरतो, म्हणजे 5 म्हणला इकडे गेला, 10 झाले. 4 1 4 4 2 8, किती उरतात? 2 उरतात ते. ओके, 4 पंचे 20. आता ह्या उत्तरामध्ये आणि ह्या उत्तरामध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही. हे आहे शालेय माध्यमातून, ह्या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून. ओके, आता पहा, हे गणित थोडंसं बाजूला घेतो मी, कारण की तशी आपलं वरती आपल्याला दिसणार नाही. इथे 4 आहे, 84 आणि 24. आता या ठिकाणी भाग देऊया आपण. 4 1 4 4 2 किती? 4 2 8 होते. वजाबाग केली तर 0 येते. इथं खाली घेतला 4 4 1 4, पुन्हा पाडा म्हणलं आपण 1 पर्यंत. इथं बाकी 0 येते. ओके, आता वरचे इथं 2 घेतले. 4च्या पाड्यामध्ये 2 आहे का? नाही. 4च्या पाड्यामध्ये 2 नाही, म्हणून काय केले आपण? 4 ही संख्या 2 पेक्षा मोठी आहे लक्षामध्ये. आता म्हणून काय दिला? वरती दिला 0. ज्यावेळेस वरती 0 दिला म्हणून या ठिकाणची संख्या घेतली. किंवा लक्षात ठेवायचं, हे दोन्ही संख्या ज्यावेळेस खाली येत असतील त्याच्या अगोदर 0 द्यायचा. ओके, दोन्ही संख्या ज्यावेळेस खाली येत असतील त्याच्या अगोदर काय द्यायचा? 0 द्यायचा. दिला. 4 सक किती? 4 सक 24. 4 सक 24, 4 सक 24 आलं. अशा पद्धतीनं म्हणजे आपण या ठिकाणचा 4 2 8 आहे, 4 1 4 आहे, 4 सक 24 आहे, परंतु दोन्ही संख्या एकत्र आले म्हणून इथं काय दिला? 0 दिला. ओके, अशा पद्धतीने ही स्टेप असते. नंतरचा पाय या ठिकाणची तुमच्यासमोर उदाहरण दिसते. ओके, तर बघा 4 1 4 4 1 4, इथं वजाबाग केली, 0 आला. आता या ठिकाणी पहा, वरचा 0 खाली घेतला आपण, घेतला ना. आता 0ला भाग जातो का? जात नाही. ज्यावेळेस 0ला भाग जात नसते त्यावेळेस 0च द्यायचा असतो. ओके, वजाबाकी 0 आली. पुन्हा इथे 0 आहे, भाग जात नाही म्हणून वरचा 4 कुठे घेतला? खाली घेतला. 4 1 4 4 1 4. ओके, आता इथे 0 आलं बाकी. आता इथेशी भाग जात नाही म्हणून कोण घ्यायचं? खाली 8 आला घ्यायचा ठिकाणचा. 4 2 4 2 8, इथं बाकी काय आला? 0 आला. सॉरी, दिसणं गेले, एक वेळेस सांगतो. 4 1 4, पुन्हा या ठिकाणी काय घेतला? 0 आहे, 0ला भाग जात नाही म्हणून वरती भागाकारामध्ये 0 दिला आणि इथे 0 देऊन टाकला. वरचं 4 खाली घेतला. 4 1 4 4 1 4. ओके, आता इथं या ठिकाणी 8 आले. 4 2 4 2, इथं 8, बाकी 0 आला आहे. ओके, नेक्स्ट बघूया मित्रो. तोपर्यंत तुम्ही चॅनलला काय करून घ्या? सबस्क्राईब करून घ्या. ओके, आता बघा 5 आहे, याच्यामध्ये कसोट्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर कसोट्या तुम्हाला येत नसेल तर कसोट्या या ठिकाणी दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. आणि आपले चॅनल नवीन आहे, आतापर्यंत तुमचा भरघोस असा प्रतिसाद हवा. जे तुम्हाला येत नसेल, गणितामध्ये कोणती अडचण असेल, फक्त कमेंट करून सांगायचं असते मित्रांनो. ते कमेंट आपण नक्कीच स्वीकारू. ओके, 5 1 5, इथं वजाबाकी 0 येते. आता इथे 0 द्यायचा. 5ने की नाही 0ला भाग जात नाही म्हणून भागाकारामध्ये दिला 0. ओके, खाली पण 0 घ्यायचा, वजाबाकी येते 0. आता या ठिकाणचं 5 लिहायची तशी, पुन्हा इथेशी 5ला भाग द्यायचा. 5 1 5. ओके, समजलं, बाकी 0 आला. 5ने इथेशी जेव्हा भाग देतो 0ला भाग जात नाही म्हणून वरचा 5 खाली घेतला. वरे 5 1 5, इथं 5 1 5, बाकी 0, इथं काहीच नाही म्हणून इथं बाकी 0 आला. आपला भागाकार संपला. ओके, तर आता हे थोडंसं शॉर्टकट मध्ये आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी 5 0 5 5 भागिले किती? 5. ओके, 5 1 5 5 1 5, 0 आहे म्हणून 0 देऊन टाकायचा. 5 1 5 5 1 5. ओके, अशा पद्धतीने आपला भागाकार शॉर्टकट पद्धतीने येत असतो. ओके, नंतरचं बघा, 5 1 5 1 5, वजाबाकी 0 येते. 0ला भाग जातो का? जात नाही म्हणून 2 घेतला, काही हरकत नाही. परंतु किंतु बाकी पुन्हा एक वेळेस 5ने 2ला भाग जात नाही. भाग जेव्हा जात नसेल म्हणून वरती 0 दिला. ज्यावेळेस वरती 0 दिला म्हणजे दोन्ही संख्या खाली घ्यायच्या. ही दोन संख्या कुठं आल्या? इथं खाली आल्या आहेत. ओके, आता या ठिकाणी बघा 5 चौक
पांचोक होतो 20, वजा बाकी करायची, वजा बाकी येते 0. पुन्हा 5ने ज्यावेळेस 0ला भाग जात नाही म्हणून वरचा 2 खाली घेतला, पुन्हा 2ला भाग जात नाही म्हणून वरती पुन्हा 0 दिला. ओके, नंतर 5 खाली घेतला, 5 होते तो 25 आणि बाकी उरतात ते 0. ओके, तर या ठिकाणी भागाकार आपला अशा पद्धतीनं आलेला आहे. तर हे शॉर्टकट पद्धतीनं कसं येते पाहता, शॉर्ट पद्धतीने. ओके, अशा पद्धतीनं आपली संख्या आहे, याला 5ने भागायचं आहे. ओके, आता भाग देत असताना लक्षात ठेवा 5 1 5, इथं 5 1 5 भाग जात नाही, दोन्ही संख्यांचा विचार केला आहे म्हणून काय आला आहे 0 आला. 5 चौक किती होते ते 20 होतात ते. ओके, पुन्हा एक बारकी संख्या 5ने 2ला भाग जात नाही, दोन्ही संख्यांचा विचार केला आहे, इथं अंकांचा नाही संख्यांचा. लक्षामध्ये या अंकांचा आणि संख्यांचा फरक असतो ना, दोन्ही संख्यांचा की दोन्ही अंकांचा विचार केला आहे. संख्या जरी 25चा विचार केला आहे, लहान संख्या आहे म्हणून 0 दिला. ओके, मग 5 5 25. ओके, याच्यामध्ये एक राहिलं आपलं थोडंसं, इथं शेवटी 5 5 25 येते कारण हे शेवटी 25 आहे ना. इथं 0, इथं 4 0 आणि 1 अशा पद्धतीने येत असते, क्रिया अशी होत असते. ओके, चला तर नेक्स्ट पाहण्यापूर्वी तत्पूर्वी काय करा, सबस्क्राईब करून चॅनलला. मित्रांनो लक्ष द्या, तशी दोन्ही पद्धतीने आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शिकत सुद्धा आहोत. ओके, पहा आता 3ने भागायचं आहे. कितीने भागायचं आहे? 3ने भागायचं आहे. आता 3 1 3 इथपर्यंत सहज आहे. 3 1 3 आलेला आहे, तुम्हाला इथपर्यंत येत आहे. तर वजाबाकी 0 आली. ओके, 3 त्रिक किती? 3 त्रिक 9. ओके, 3 त्रिक किती? 9. थोडंसं फास्ट घेऊया कारण तुम्हाला आता थोडं समजत आहे असं गृहीत धरून. आता कोण खाली येते? 2 खाली येते. या ठिकाणचा 2 खाली आलेला आहे. ओके, 3च्या पाड्यामध्ये 2 नाही तर किंवा 3ने 2ला भाग जात नाही, संख्या लहान आहे म्हणून या ठिकाणी काय केलं आपण 0 दिला आणि वरचा 1 खाली घेतला का, म्हणजे दोन्ही संख्या खाली ज्या वेळेस घेत असतो त्याच्या अगोदर 0 द्यायचा असतो, हे आपल्याला माहीत झालेलं आहे. आता 3च्या पाड्यामध्ये 21 आहे, 3 7 21 म्हणजे 7व्या क्रमांकाला काय आहेत बाबांनो 21 आहे दादा. मग 21 त्यानंतर बाकीचं काय येते 0 येते. 3ने 0ला भाग जात नाही, इकडे काय आहे का पाहायचं, इकडे आहे 3. ओके, म्हणजे 3 1 3 होते, वजा बाकी केलं तर बाकी 0 येते. ओके, अशा पद्धतीने याच पद्धतीला आपण शॉर्ट पद्धतीमध्ये मांडूया आणि लिहिण्याचा प्रयत्न करूया. ओके, इथे 3 आहे, 9 2 1 3. आता 3ने भागायचं आहे. कितीने भागायचं? 3ने. 3 1 3 3 1 3 3 त्रिक 9. आता भाग जात नाही म्हणून 0 दिला, दोन्ही संख्यांचा विचार केला. 3 7 21 नंतर एकच आहे 3 1 3. ओके, अशा पद्धतीनं उत्तर आपलं येत असते. नेक्स्ट पहा या ठिकाणी आता बघा 3 1 3 हे सहज सोपं आहे, तुम्हाला सर्वांना येऊ शकते. आता पाय तशी 1 आला आहे, 3च्या पाड्यामध्ये 1 नाही, 1 3 पेक्षा लहान आहे म्हणजे दोन्ही संख्यांचा विचार केला, दोन्ही संख्या खाली उतरून घेतल्या. तत्पूर्वी त्याच्या अगोदर भागाकारामध्ये 0 द्यावाच लागतो. आता 3 चौक किती? 3 चौक होतात 12, 12 देऊन टाकायचं आणि बाकी येते 0. ओके, आता नेक्स्ट पाहूया. ओके, आता 6चा पाडा झाला सुरुवात तशी. आता बघा 6 1 6 6 1 6 आणि बाकी तशी या पद्धतीने दिला आपण, इथपर्यंत योग्य आहे. खाली 0 घेतला, भाग जात नाही म्हणून वरपणे 0 देऊन टाकला. मग इथंशी खाली 8 घेतले, 6 1 6 साईन दोन्ही 12 बनत नाही तर मोठी संख्या होते. 6 1 6 घ्यायचं, 8पेक्षा कमी झाली म्हणजे इथं 6 1 6. भागाकारामध्ये बाकीमध्ये 2 उरत असतात ते. ओके, 2 उरतात ते. पुन्हा 2ला भाग जातो का? जात नाही म्हणून काय करायचं असते 3 खाली घेऊन घेतले. आता 6चा पाडामध्ये साहित्रिक 18 साईन चौक 24 होत नाही, साहित्रिक किती होतात तर साहित्रिक की तशी 18 लिहून टाकायची, नंतर वजाबाकी करायची. ओके, इथे किती वाले 5. या ठिकाणी किती उरतात ते 5 उरत असतात ते. मग वरचं खाली 1 घेऊन टाकायचा, 5ला भाग 6ने 5ला भाग जात नाही, 1 घेऊन टाकायचा, घेतला. आता अशा पद्धतीमध्ये भागायचं. या ठिकाणी 51 6 6 36 7 7 42 7 8 48 7 8 48 7 9 54 होत नाही, 7 8 48 होते तर 7 8 48 या ठिकाणी लिहून टाकायची. आता या ठिकाणी दशांश अपूर्णांकाचे भागाकार तयार होऊ शकतो. ओके, तर या ठिकाणी आता बाकी किती उरतात ते तर बाकी बघायचे. या ठिकाणी 2 आणि 3 उरत असतात ते.
ओके. आता पुन्हा 3 याला भाग जातो का, भाग जात नाही म्हणून इथं पॉईंट दिला. बघा इथं वर पॉईंट दिला म्हणून त्याच्या व्यतिरिक्त आपण 0 घेतला. आता दशांश अपूर्णांकाचा भागाकार पुन्हा पाहणार आहोत. पुन्हा पाहायचं आहे 6 6 36 होते का, होत नाही. 6 पंचे 30, 6 पंचे किती 30, इथं 30 लिहून टाकायची मित्रांनो. आणि बाकी येत अशी काय येत असते, 0 येत असते. ओके. असं काय खालचं गणित मावू शकत नाही म्हणून या कारणाने मी थोडंसं अशा पद्धतीनं समजावं तुम्हाला म्हणून लिहिण्याचा प्रयत्न करत आहो. ओके. 6चा पाडा 6 1 6 आलं कर करू, 6 1 6 येतं 0 येते बाबांनो. आले इथपर्यंत माहीत आहे. हे खाली घ्यायचा, इथपर्यंतही माहीत आहे. सॉरी थोडंसं इथपर्यंतही माहीत आहे. 6 1 6 लिहून टाकायचा, वजाबाकी करायचं, वजाबाकी 2 उरते. ओके. आता पुढे काहीतरी घ्यायचा, 1 घ्यायचा. या ठिकाणचा 1 घेतला बरं का मी, या ठिकाणचा 1 घेतला कारण की भाग जात नव्हता ना दोनाने. मग साइन त्रिक 18, साइन 24 जमत नाही, साइन त्रिक 18 लिहून टाकायचे. ओके. वजाबाकी करायची. आता याच्यामध्ये 3 उरतात, इथं 3 उरतात, 3 लिहून टाकायची. दिले का. आता मित्र पाहायचं या ठिकाणी 3ला भाग जातो का रे, जात नाही. म्हणून पुन्हा अजून काय घेतली, तशी 4 घेऊन टाकायची. घेतले, इथं काय घेतले, 4 घेऊन टाकली. आता 4 घेतल्यावर बघायचं भाग जातो का बघायचं. 4 4 पंचे 6 6 36 होत नाही, तर 6 पंचे आपल्याला 30च लिहावं लागते. इथं पंचे आहे म्हणजे 5 आहे, नंतर 4 उरतात. ओके. 4ला भाग जात नाही म्हणून पुन्हा 5 खाली घेतला. 6 7 42, 7 8 48 पण नाही, 7 7 42 होतात. ते थोडे इथं लिहिण्यासाठी नाही, बाकीच इथपर्यंत आपला भागाकार आलेला आहे. आता हे थोडेसे तुम्हाला जे समोर दिसत आहेत आहे. ओके. या पद्धतीमध्ये याला शॉर्टकट मेथडने कसे सोडवायचं बाकीच्या याच्यामध्ये आता पाहूया आपण. बघा लक्ष द्या त्या ठिकाणी. बे 1 बे. ओके. वजाबाकी किती आली, 0. आता इथेशी वरचा 0 खाली घेतला, भाग जात नाही मित्र. भाग जातो का, भाग जात नाही म्हणून भागाकारामध्ये 0 घेतला, खाली 0 घेतला, वजाबाकी किती आली, इथे 0 आली. ओके. या ठिकाणचा इथे 4 घेतला कारण की इथं भाग जात नव्हता. बे 1 बे, बे दोन्ही किती 4, बे दोन्ही येते, बे दोन्ही 4. आता इथेशी 0 घ्यावा लागतो कारण की 4 म्हणून 4 गेले, वजाबाकी 0 झाली. तर कोणाची बारी खाली घ्यायची, 2ची आहे. बे 1 बे, बे दोन्ही बे 1 बे येते, सॉरी बे 1 बे येते. अशा पद्धतीने भागाकार किती आला आपला, 10 21 भागाकार आला आहे. आता हे शॉर्टकट पद्धतीने पाहूया. ओके. आपलं हे सुधारणं होतं ना. बघा आता बे 1 बे, बे 1 बे, 0 जशाच तसा देऊन टाकायचा. आता बे 1 बे, बे दोन्ही 4 आणि बे 1 बे, म्हणजे 10 21 आपला भागाकाराला 10 21 आला आहे. ओके. नेक्स्ट 7 1 7, वजाबाकी किती येते, 0. वरचा 0 खाली घेतला म्हणून भागाकारामध्ये 0 द्यायचा, इथे 0 द्यायचा. ओके. आता पहा 4 खाली घेतला कारण भाग जात नव्हता ना. आता इथेशी 7ने 4ला भाग जातो का, जात नाही. बरोबर आहे, जात नाही म्हणून इथे काय घेतला, खाली 9 घेतला. म्हणजे दोन्ही या ठिकाणी जे आहे इथं संख्या खाली घेतली, दोन्ही घेतले म्हणून भागाकारामध्ये 0 दिला. आता म्हणायचं 7 7 49, 7 7 किती आलं, 49, 7 7 49 अशा पद्धतीने. आता हे लॉंगकट पद्धतीने झालं, याला शॉर्टकट पद्धतीने सोडूया. ओके. 7 1 7, 7 1 7, 0ला 0. आता भाग जातो का, जात नाही. दोन्ही या संख्यांचा विचार करायला लागला म्हणून 0 दिला. 7 7 49. पुढचा पाडा म्हणायचा आहे, सुरुवातीला दोन्ही संख्यांचा विचार करू शकतो. ओके. आता 9 8 72 इथे लिहू शकतो. ओके. 0 आलं, 0 आलं, इथे 0 घेतला, 0ला भाग जात नाही म्हणून भागाकारामध्ये 0, खाली पण 0 आणि बाकी पण 0 आला. आता 9ने 0ला भाग जात नाही म्हणून इथं 9 घेतला, 9 1 9 आणि भागाकारामध्ये बाकी आला. अशा पद्धतीने आला आहे. ओके मित्र, या ठिकाणी बघा 9 1 9 वजाबाकी 0 आली, इथं खाली 0 घेतला, भागाकारात पण काय दिला आपण, 0 दिला. आता मित्र लक्ष घ्यायचं, इथेशी पहा 0ने भाग जातो का, भाग जात नाही म्हणून 8 घेतला. 9 हा 8पेक्षा मोठा आहे, लक्षामध्ये मोठी संख्या सुद्धा नाही असं काही म्हणा हरकत नाही, म्हणून काय घेतला, 1 घेतला. म्हणजे दोन्ही संख्या खाली एकत्र आले म्हणून भागाकारामध्ये 0 दिला. ओके. ज्यावेळेस दोन्ही संख्या एकत्र येतो त्यावेळेस त्याच्या अगोदर भागाकारामध्ये 0 द्यावाच लागतो. ओके. आता 9 9 किती, 9 9 81. ओके. नेक्स्ट बघा या ठिकाणी. आता बे 1 बे,
ओके 2ला 2, इथं बाकी किती आलं 0 आलं आहे. तर 1 आलं, भाग जात नाही मित्र. तुम्हाला माहिती आहे भाग जातो का जात नाही. तर म्हणून या ठिकाणी काय 1 घेतला, पुन्हा इथे 0 दिला, मग इथं 5 घेतला. ओके आता 2 7 14, 2 7 14, इथं 14 देऊन टाकले. वजाबाकी किती आले, वजाबाकी 1 आली, इथं 0 इथं 0. आता पुन्हा इथे 0 यावं लागत होता, पण वजाबाकी 1 आली, परिपूर्ण भाग गेला नाही. म्हणून इथं आपण काय केले, वरील भागाकारामध्ये पॉईंट दिला, भागाकारात पॉईंट दिला म्हणजे बाकी इथं 0 आला आहे. ओके झाले किती आता 10. 2 पंचे किती, 2 पंचे 10. आता बाकी किती येते, आता बाकी येते 0. अशा पद्धतीने दशांश अपूर्णांकाचा भागाकार करायचा असतो. ओके नेक्स्ट भागायचा 523ला. ओके 3 1 3 1 3 1 3 घे. या ठिकाणी लक्ष द्या. आता या ठिकाणी 2 आले आहेत मित्र. आता 3 आणि 2ला भाग जात नाही म्हणून वरचा 2 खाली घेतला. आता 3 5 15, 3 6 18, 3 7 21 येतं, 7 वर लिहायचे, येतं खाली 21 लिहायचे. वजाबाकी केली मित्र 1 येत असते. आता इथे 3 खाली घेतला, 3च्या पाड्यामध्ये 13 येतं का नाही. तर 3 चौक किती, 3 चौक 12 येतं, 4 क्रमांकाला 12 येतं, म्हणून वजाबाकी केली 1 उरत आली. ओके मग 3चा पाडा म्हणायचा, 3च्या पाड्यात 1 नाही, इथं वरील पॉईंट दिला, दशांश दिला म्हणून 0 घेतला. आता 3 त्रिक 9. ओके 3 त्रिक 9 वर द्यायचे 3. आता हे आवर्ती होत असते, पुन्हा 1 खाली उरतो, पुन्हा 10 होतात, तर असे 3 होत असतात. ते आवर्त सारणीमध्ये भागाकार आपला येत असतो. आता नेक्स्ट बघा 481ला 4ने भागायचं, 4 1 4, बाकी 0 आला, 4 2 8. ओके इथे 0 आला, वरचा 1 घेतला, एकाने भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला म्हणून मित्रो इथं किती आले 0 आला, 10 झाले बाकीमध्ये. 4 1 4, 4 2 8. ओके पुन्हा 2 उरतात, ते मग 4 पंचे 20, खाली 20 देऊन टाकायचे आणि अशा पद्धतीनं 0 द्यायची. ओके नेक्स्ट अतिशय महत्त्वाचं आहे मित्रो, लाईक सबस्क्राईब. ठीक आहे या ठिकाणी आता 2 1 2. ओके इथंशी किती आले 2 0 आले आहेत, वरचे 4 खाली घेतले ते. ओके 2 2 4, इथे 0, वरचे 6 घेतले, 2 त्रिक आले आहेत 6, इथं 0, मग 3 आले आहेत, तसे 3 घ्यायचे घेतले वरचे. आता 2 1 2 1 2. ओके 2 आले, पुन्हा 1 उरतो, मग आता 1 उरल्यानंतर एकाला भाग जात नाही म्हणून तसे 2 घेतले. तर 2 सकम 12, इथं 0 आले, पुन्हा 5 उरतात, ते पुन्हा 5 उरतात ते म्हणून 5 घेतले आहेत. तशी 2च्या पाड्यामध्ये 5 नाही, तर 2 2 4. आता वजाबाकी केली असता, वजाबाकी 1 येत असते. आता इथंशी पॉईंट घ्यायचा, पॉईंट घेतला म्हणून काय घेतला 0 घेतला. 2 पंचे 10 होत असतात, आणि 2 पंचे 10 झाले की बाकी येते 0 येते. ओके तर ह्या प्रश्नांचं उत्तर मित्रांनो तुम्हाला दिसत आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नांचं उत्तर आलेलं आहे. ओके आता हेच प्रश्नांचं उत्तर पाहत राहू, शॉर्टकट पद्धतीनं पाहूयाच्या पाठीमागे. ओके तुम्हाला समजेल. 2 1 2, 2 1 2, 2 2 4, आता 2 त्रिक 6 आता लक्षामध्ये. आता 2 1 2. ओके याच्यामध्ये 1 उरतो, 2 सकम 12. ओके आता याच्यामध्ये शांत बस. आता याच्यामध्ये बघा 2 सकम 12 झाला, 2 1 2, 2 2 4. आता याच्यामध्ये 1 उरतो, आता 1 उरला इथं मित्र, हो बरोबर आहे, पण 1ला भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला म्हणून 0 आला. 2 पंचे 10. अशा पद्धतीने या प्रश्नांचं उत्तर शॉर्टकट पद्धतीने सोडवू शकता. ओके जे गणित आपण आता सोडवले तेच शॉर्टकट पद्धतीने सोडवायचे तुम्हाला. 8 1 8 0ला 0, 8 1 8. नंतर इथे दोन्ही संख्याचा विचार करावा लागते. 8 8 64, त्यापूर्वी या ठिकाणी काय येते 8 8 8 64, त्यापूर्वी 0 येत असतं. ओके अशा पद्धतीने भागाकार येते. पुढचं बघा 9 9 8 72, 0ला 0, 9 1 9. अशा पद्धतीने उत्तर येत असते. नेक्स्ट बघा 9 1 9, 9 1 9, 0ला 0, दोन्ही संख्यांचा विचार केला म्हणून 0 दिला. 9 9 81. आता इथंशी उत्तर आलं आहे. नेक्स्ट पहा ठिकाणी 2 1 2, नंतर भाग जात नाही म्हणून 0 घेतला. 2 7 14, 1 उरतो, पॉईंट दिला. 2 पंचे 10. अशा पद्धतीनं उत्तर येत असते. नेक्स्ट पहा 3ने भागायचं. 3 1 3, 3 1 3, 2 होतात, 3 7 21. ठीक आहे 3 7 21 होत असतात ते. मग इथं 1 उरतो, 3 चौक या ठिकाणी 12 होत असतात ते. मग इथं पॉईंट